अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे पहिलं संकट जे उभं राहिलं होतं ते म्हणजे या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा। आणि या संकटाच्या वेळी सगळ्यात प्रथम मदतीला जे धावून आले ते म्हणजे राज ठाकरे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा कुणी पटेल नसावा, पाटील असावा असं त्यांनी ठणकावून सांगितलं। अजितदादांना महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नाहीये, त्यांच्या अपघाताची क्रिमिनल अँगलनं चौकशी केली जात नाहीये, साधा गुन्हा नोंदवून घेतला जात नाही असं ज्यावेळी रोहित पवारांनी त्यांची भेट घेऊन सांगितलं त्यावेळी राज ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सरकारला खडे बोल सुनावले। आणि आता पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे आणि या दोघांमध्ये जवळजवळ 1.5 तास चर्चा झाली आहे। याचा अर्थ हे पार्थ पवार राजकीय काही चर्चा करायला तिथे नक्कीच गेलेले नाहीये। ते चर्चा करायला गेलेत की अजितदादांच्या जो काही अपघाती मृत्यू म्हणून सांगितला जातोय त्या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे आणि सरकारमध्ये असून सुद्धा कुठेतरी या अपघाताकडे एक दुर्लक्ष केलं जात आहे, त्याची चौकशी होत नाही ही खंत कुठेतरी पार्थ पवारांच्या अंतःकरणात सुद्धा नक्कीच जाणवत असावी, म्हणून तर त्यांनी भेट घेतली असेल। म्हणजे याचा अर्थ राज ठाकरे हे पवारांमध्ये कायम कौटुंबिक स्नेह असला तरी कुठेतरी मधल्या काळामध्ये जो राजकीय दुरावा निर्माण झालेला आहे तो मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला नाही ना। म्हणजे शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांचं राजकीय मनोमिलन या राज ठाकरेंना घडून आणायचं आहे काय? आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खऱ्या अर्थानं तारणहार ठरलेत का? अजितदादांचं बारामतीच्या विमानतळावर जे अपघाती निधन झालं आणि त्या निधनाच्या धक्क्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकंठ बुडालेला होता। म्हणजे राजकीय विचार त्या क्षणाला कुणीही करू शकत नव्हतं। नव्हे महाराष्ट्रामध्ये जनता असेल किंवा कोणता राजकीय पक्ष असेल, केवळ एकमेव राजकीय पक्ष होता की या दुर्दैवी अपघातामध्ये तो संधी शोधत होता, तो म्हणजे भाजपा होता। भाजपाचे मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांचं नाव जाहीर करून टाकलं होतं आणि ते यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे पुढे चालवतील अशा रीतीने त्यांनी अगदी जाहीररित्या विधान केलं होतं। नंतर राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य दिलं त्यानंतर मात्र सगळ्यांचे खाडकन डोळे उघडले। राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे या मराठी मातीतला मराठी माणसांचा पक्ष आहे, या रांगड्या मराठी पक्षाचं अध्यक्षपद हे कुणा पटेलाकडे नसावं, ते पाटलांकडेच असावं। म्हणजे राज ठाकरेंनी केलेलं हे विधान आणि मग मात्र राजकीय दृष्ट्या भाजपला आपली कुठेतरी चूक झाली हे लक्षात आलं आणि मग नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न केला। पण एकदाच घडलेली गोष्ट ती घडून गेलेली होती, जो आघात घडला होता तो घडलाच होता। म्हणजे प्रफुल्ल पटेलांच्या हातानं त्यांना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा गिळंकृत करायचा होता की काय असा प्रश्न निर्माण होतो। रोहित पवार यांना या अपघाताची चौकशी क्रिमिनल अँगलनं होत नाही, गुन्हा नोंदवला जात नाही, त्या दादांच्या अपघाताची चौकशी महाराष्ट्रातले पोलीस करतायत, CID करते ना, त्या CBI करते। म्हणजे कुणीच दादांच्या अपघाताची चौकशी ही क्रिमिनल अँगलनं म्हणजे गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून कुणी करायला तयार नाही आहे। म्हणून हे रोहित पवार राज ठाकरेंना भेटायला जातात। राज ठाकरे तात्काळ लगोलग
रोहित पवारांकडून या अपघाताची पूर्णपणे माहिती घेतात आणि जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सरकारला खडेबोल सुनावतात. दादासारख्या माणसाच्या अपघाताचा साधा गुन्हा नोंद होत नसेल, FIR का नोंदवली जात नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी सरकारला माध्यमासमोर विचारला. शेवटी या सरकारनं ती FIR जरी घेतली नाही तरी राज ठाकरेंनी मात्र कुठंतरी हे सरकार या अजितदादांच्या अपघाताची चौकशी अतिशय गतीनं करत नाहीये याकडं लक्ष वेधलं. यामध्ये रोहित पवार कर्नाटकमध्ये जाऊन FIR फाडण्यामध्ये यशस्वी जरी ठरले असले तरीही अजितदादांच्या अपघाताची चौकशी म्हणावी तशा गतीनं आजही होताना दिसत नाहीये. आणि आता त्यातच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये ते जवळजवळ 1.5 तास त्यांनी चर्चा केली आहे. आता 1.5 तास जर त्या दोघांमध्ये चर्चा होत असेल तर ती चर्चा अगोदर पार्थ पवार भेटलेत, अध्यक्षपदावरती राज ठाकरेंनी त्यांचं विधान केलं होतं आणि आता पार्थ पवार भेटत असतील तर ते कुठे वेगळ्या राजकीय प्रश्नाचा उहापोह करायला तर नक्कीच गेलेले नाही आहेत. ते अजितदादांना न्याय मिळत नाहीये. अजितदादांच्या त्या दुर्दैवी निधनानंतर रोहित पवार भेटतात, त्यानंतर पार्थ पवार भेटतात, विषय नक्की तोच असावा. आता जर पार्थ पवार आणि राज ठाकरे हे दोघे एक ठिकाणी येऊन जर चर्चा करत असतील, रोहित पवार भेटत असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष पाटील असावा राज ठाकरे सांगत असतील, तर याचा अर्थ असा आहे ना की शरद पवार आणि सुनेत्रा पवार म्हणजे पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक स्नेह कायम असला तरी कुठेतरी मधल्या काळामध्ये जो राजकीय दुरावा निर्माण झालेला आहे तो कुठेतरी दूर करण्याचा, तो मिटवण्याचा प्रयत्न हे राज ठाकरे करताना दिसतायत का? आणि या दोन्ही पक्षांचं राजकीय मनोमिलन घडवण्यामध्ये हे राज ठाकरे यशस्वी ठरतील का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.